नाहीत. ते माझी वाक्य आहेत, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझी. सो 11 तारखेला सकाळी पहिल्या दिवशी 11 तारखेला 10:30 वाजता पहिला पेपर होणार आहे, तो म्हणजे चालकचा पेपर होणार आहे, याची नोंद घ्यायची. त्यानंतर कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक 11/1/2025 रोजी दुपारी 2:30 वाजता, म्हणजे 11 तारखेला 2 पेपर आहेत. पहिला चालकचा होणार आहे आणि त्यानंतर जे काही हे आहे कारागृह आहे ते 2:30 वाजता होणार आहे. सकाळी 10 वाजता चालकचा आणि दुपारी 2:30 वाजता कारागृहचा पेपर होणार आहे, याची नोंद घ्यायची. एका दिवशी 2 पेपर. मी लाईव्ह आल्यानंतर काही मुलांनी चेष्टा केली आपली, की नाही होणार, असं होणार नाही, तसं होणार नाही. एका दिवशी 2 पेपर होणार नाहीत, हे होणार नाही, ते होणार नाही आणि एका दिवशी 2 पेपर आलेत. पहिला सुरुवातच एका दिवशी 2 पेपर. सकाळी 10:30 वाजता, दुपारी 2:30 वाजता पहिला पेपर चालकचा, दुसरा पेपर कारागृहाचा. त्यामुळं तुम्ही जे समजताय ते आताच्या घडीला पूर्णपणे रॉंग आहे, लक्षात ठेवायचं. काय होईल काय सांगता येत नाही. साताऱ्यानं करून दाखवलं. सातारा डिस्ट्रिक्टनं 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये एका दिवशी 3-3 पेपर घेऊन दाखवले. एका दिवशी 3 पेपर. मुंबईला का नाही होणार? एवढा विषय नाहीये, लक्षात ठेवा. आणि आम्ही बोलतोय ते आमच्या अनुभवावरती बोलतोय. आणि जे सक्सेस भेटलेलं आहे किंवा जे अपडेट आलेलं आहे किंवा जे काही सगळ्या गोष्टी आतापर्यंत खऱ्या झाल्यात, त्याच्या मागे सुद्धा हार्डवर्क आहे, लक्षात ठेवा. ते बोलून दाखवत नाही, फक्त समजून घ्यायचं. ठीक आहे. सो बघा, 12 तारखेला बघा आता, आणि पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक 12/1/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता घेण्यात येणार आहे. तिसरा पेपर दुसऱ्या दिवशी आहे. तो आहे कॉन्स्टेबलचा. त्याच्याकडे सगळ्यात मोठी स्पर्धा असणार आहे. तर कॉन्स्टेबलसाठी 12 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता हा पेपर होणार आहे, याची नोंद घ्यायची. थोडक्यात सांगतो, 11 तारखेला 2 पेपर, 12 तारखेला 1 पेपर. सिक्वेन्स सांगतो. पहिला चालक, देन कारागृह, देन कॉन्स्टेबल. सकाळी 11 तारखेला सकाळी 10:30 वाजता चालकचा असेल. 11 तारखेलाच त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता कारागृह